नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. धनत्रयोदशीपासून दिव्यांचा सण सुरू झाला आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, महालक्ष्मी आणि यमराजासाठी दीपदान केले जाते. आश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाली. त्यानंतर देव आणि दानवांनी पुन्हा समुद्रमंथन सुरू केले आणि त्यानंतर आश्विन कृष्ण त्रयोदशीला भगवान धन्वंतरी अमृतपात्रासह प्रकट झाले. जाणून घेऊया समुद्रमंथनाची कथा आणि मंथनात कोणती रत्ने बाहेर आली. राक्षसांसोबत देवांनी समुद्रमंथन का केले? ही एक पौराणिक कथा आहे. देवराज इंद्र गर्विष्ठ झाले होते आणि त्यामुळे त्यांनी दुर्वास ऋषींचा अपमान केला. अपमानित होऊन दुर्वास ऋषींनी इंद्रदेवाला श्रीहीन होण्याचा शाप दिला आणि त्यामुळे स्वर्गातील ऐश्वर्य, देवतांचे ऐश्वर्य आणि वैभव या सर्व गोष्टींचा नाश झाला. दुःखी देवता भगवान विष्णूंनी जवळ आले. विष्णूंनी सांगितले की शाप दूर करण्यासाठी त्यांना राक्षसांसह समुद्रमंथन करावे लागेल. समुद्रमंथनाने अनेक दिव्य रत्नांसह अमृत प्राप्त होईल. अमृत प्राशन करून देव अमर होतील आणि स्वर्गाचे वैभव परत येईल. भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून देवराज इंद्राने दैत्य राजा बळीशी चर्चा केली. रत्न आणि अमृत मिळविण्याच्या इच्छेने दैत्य राजा बळीही समुद्रमंथन करण्यास तयार झाला. समुद्रमंथनासाठी वासुकी या नागाची दोरी बनवली आणि मदारांचल पर्वताच्या सहाय्याने समुद्रमंथन सुरू झाले. समुद्रमंथनातून एक एक करून एकूण 14 मुख्य रत्न बाहेर पडले. मंथनाच्या शेवटी भगवान धन्वंतरी अमृतपात्रासह प्रकट झाले. असे मानले जाते की हे मंथन अनेक युगे चालू राहिले. कथेची शिकवण. समुद्रमंथन कथेचा हा संदेश आहे की जेव्हा आपण समस्यांनी घेरलेले असतो तेव्हा आपण आपले मन मंथन केले पाहिजे. जेव्हा आपण विचार मंथन करतो तेव्हा प्रथम वाईट विचार निघून जातात आणि नंतर आपले विचार सकारात्मक होऊ लागतात. कोणतेही मोठे काम करताना सुरुवातीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काम करताना रत्नांसारखे अनेक टप्पे छोटे मोठे यश येतात आणि मग शेवटी अमृत म्हणजेच मोठे यश मिळते. आता पाहूयात समुद्रमंथन आणि रत्ने. पौराणी हे पहिले रत्न. हलाहल म्हणजेच विष. हलाहल विष भगवान शिवांनी त्यांच्या गळ्यात धारण केले. दुसरे रत्न म्हणजेच कामधेनू. कामधेनू ही एक पवित्र, पूज्य आणि इच्छा पूर्ण करणारी गाय होती. ऋषीमुनींनी ती आपल्याजवळ ठेवली. तिसरे रत्न म्हणजेच उच्चश्रवा. घोडा. मनाच्या गतीने चालतो तो राक्षसांचा राजा बळी याने ठेवला. चौथे रत्न ऐरावत. हत्ती. हा हत्ती देवराज इंद्राने ठेवला. पाचवे रत्न कौस्तुभ मणी. भगवान विष्णूंनी हे रत्न आपल्या हृदयावर धारण केले होते. सहावे रत्न कल्पवृक्ष. देवांनी स्वर्गात कल्पवृक्ष लावले. सातवे रत्न अप्सरा. रंभा. रंभाला देवांनी स्वर्गात स्वतःजवळ ठेवले. आठवे रत्न देवी लक्ष्मी. देवी लक्ष्मी आठव्या रत्नांच्या रूपात प्रकट झाली. तिने भगवान विष्णूंचे वरण धारण केले. नववे रत्न वारुणी देवी. राक्षसांनी वारुणी म्हणजेच मद्य आपल्याजवळ ठेवले. 10वे रत्न चंद्र.
भगवान शिवाने डोक्यावर चंद्राला धारण केले. 11वे रत्न म्हणजेच पारिजात वृक्ष. थकवा दूर करणारे हे दैवी वृक्ष होते. देवांनी ते ठेवले. 12वे रत्न म्हणजेच पांचजन्य शंख. हा शंख भगवान विष्णूंनी घेतला. 13वे आणि 14वे रत्न धन्वंतरी आणि अमृत कलश. जेव्हा धन्वंतरी अमृत पात्रासह प्रकट झाले तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून त्यांनी देवांना हे अमृत पाजले. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.